जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या आपल्या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बुद्ध विटेवरी हा चॅनल एक ज्ञानवर्धक आहे। केवळ तो वेळ घालवण्यासाठी किंवा टाइमपासचा नव्हेच, तर कृपया विनंती माझी राहील की आपण ह्या चॅनलला जास्तीत जास्त मोठं करण्यासाठी, याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कृपया आपण आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करा। तुमच्या ज्या काही सूचना असतील किंवा त्याही सूचना मला तुम्ही फोनद्वारेही कळवू शकता। माझा फोन आहे, फोन पे क्रमांक आहे 8265075151। त्याचप्रमाणे एक विनंती राहील की बाबांनो, हा चॅनल चालवण्यासाठी आपल्याकडून मला आर्थिक सहयोगाची अपेक्षा आहे। कृपया आपण आर्थिक सहयोग देऊन या माझ्या चॅनलला आपण मजबूत करावे, ही शेवटची माझी विनंती राहील। चला, काल कुठं राहिलो तो आपण की ज्या ठिकाणी सम्राट अशोकानं ज्या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला, लुंबिनी शहरामध्ये, तराई प्रांतामध्ये, नेपाळमध्ये, तर त्या ठिकाणी जो बुद्धांचा जन्म झाला तर नेमकं ते ठिकाण कसं आणि कसं ओळखू यावं। जर लोक जर पुढे चालून जर या ठिकाणी जर तीर्थयात्रेनिमित्त आली तर लोकांना समजायला पाहिजे होतं, लोकांना समजायला पाहिजे होते की बाबा या ठिकाणी बुद्ध जन्मलेले आहेत। मग अशा ठिकाणी सम्राट अशोकाने काय केलं तर तो एक आपला असा अशोक स्तंभ उभारला आणि त्या स्तंभावर लिहिलं काय की या ठिकाणी भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे म्हणून। अशा पद्धतीचं लिखाण आहे। तर त्या स्तंभावर जे लिखाण आहे, ते मी तुम्हाला 2 दिवस झाले वाचून जावतोय, सारखं आजही वाचून जावतोय। काल त्या 2 ओळींचं मी विश्लेषण केलं। एकूण ओळी आहेत 5 पैकी आपल्याला 4च बघूया आपण। 5वी ओळ काही एवढी महत्वाची नाही, अठभागी असं एवढंच लिहिलं आहे। तर पहिल्या 2 ओळींचं मी तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे। त्या 2 ओळी कुठल्या आहेत तर देवान पियेन पियदसीन, काल लिहून लावलं त्याच्यावर मी तुम्हाला। देवान पियेन पियदसीन लाजीन विसती वसाभिसीतेन। दुसरी ओळ कुठली होती, अतन आगाच मही इथे हिंद बुधे जाते सख्य मुनीती। आता ह्या ठिकाणी जे हिंद आणि बुधे हा शब्द आलेला आहे, बरेच लोकांनी मला आता विचारायला लागलेले आहेतच, हिंदू शब्द कुठून आला, कसा आला, का आला। तर ज्याचे त्याचे संशोधन ज्याचं त्याचं वेगळं आहे। आता हे हिंद आहे का हिदा आहे हेच कळायला मार्ग नाही ना, कारण आजकाल हे जे आपले शाळेतली मुलं वगैरे सहलेली जाते ती, तर त्या अक्षरांचं त्यांनी विद्रुपीकरणही केलेलं आहे। तसंच सतत पावसाचा वारा जवळजवळ हा अभिलेख लिहून जवळजवळ 2000 वर्ष झाली, एकदा अर्ध नव्हे मग 2000 वर्षापासून त्या दगडावरचा जो लिहिलेला लेख आहे तो ह्या पावसामुळे म्हणा, हवेमुळे म्हणा किंवा आपल्या कर्तृत्वान बाळांच्या एक कार्य निमित्त ते अभिलेख खराब केलेले असतात। मग ते हिंद आहे का हिदा आहे मी शाश्वत सांगत नाही। कारण काय, ज्यावेळी मी ते बारीक अक्षर निरीक्षण करून पाहिलं माझ्या दुर्बिणीतून, त्यावेळी मला तिथं एक छोटीशी टिपकी दिसली, ज्याला आपण अनुस्वार म्हणतो नाही का। मग त्या अनुस्वार पाहिलं मी आणि मग इतरही काय मी तुमचा सहभाग घेतला, सहकार्य केलं आणि मग पाहिलं की बाबा हे हिंद हा शब्दच असावा, हिंद हा शब्द असावा। म्हणून अतना आगाच मही इथे हिंद बुधे जाते सख्य मुनीती। हिंद बुधे जाते सख्य मुनीती। आता हिंद जर तिथं अनुस्वार नसेल हिंद, कारण हिंदच पुढे हिंदू झाला असं असावं असा माझा एक कयास आहे। वास्तविक पाहता हिंदू हा शब्द सिंधू पासून निर्मित झालेला आहे। सच ह होतं। एका मुलानं मला विचारलं, अहो गुरुजी, सच जर ह होत असेल तर मग सलमान खानचं हनुमान खान का होत नाही। सलमान खान याच्या नावामध्ये स आलंय म्हणून ह्या भाद्राने काय केलं, सलमान खानचं हलमान खान का होत नाही। काय सांगायचं अशा
वात्रट पोरांना सोडून देतो आम्ही अशा मुलावर बोलण्याचं देखील। अतन आगाच मही दे हिंद बुधे जाते सख्य मुनी इथे। अर्थ सरळ आणि सोपाच आहे की हो, हिंद हा शब्द तिथं नसावा, कारण हिंद हा शब्द 2 वेळा हिंद हा शब्द इथं आलेला आहे या शिलालेखामध्ये। ज्याला कुणाला संशय घ्यायचा असेल आणि पाहायचा असेल तर त्यानं नेपाळ देशामध्ये जावे, तराई प्रांतात जावे, तिथे लुंबिनी नावाचं शहर आहे। त्या लुंबिनी शहरामध्ये ज्या ठिकाणी सिद्धार्थाचा जन्म झाला होता तर त्या ठिकाणी तिथे शिलालेख आहे। त्या शिलालेखाचे फोटो काढावेत आणि पाहावं की याच्यामध्ये खरंच काय लिहिलंय ते। बघा आता इतकी हिंट मी दिलेली आहे। वास्तविक पाहता जे हिंदुत्व वगैरे म्हणतात त्यांच्यासाठी तर हे माझं गुणकारी औषध आहे। मला बरं म्हणतात की कुठल्या पोथी पुराणात हिंदू हा शब्द सापडत नाही। इतक्या संतांनी, साधू संतांनी इतके वाङ्मय लिहिले, सगळे वाङ्मय माझ्याकडे आहेत। इतके अभंग आहेत, इतके हे आहेत, ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे। मग आम्हाला हिंदू हा शब्द का आढळत नाही कुठं? आता तो हिंदू शब्द का आढळत नाही हा त्या लिहिणाऱ्याला माहिती नाही का? कारण हिंद हा शब्द बुद्ध या नात्याशी जोडलेला आहे। आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, इतिहास वाचत असताना व्यवस्थित वाचित जावा, त्याचं व्यवस्थित विश्लेषण करीत जावा, कारण हा सगळं उधारीचा माल फुकटात हाणला असं झालेलं आहे। कारण हिंदू हा शब्द हे बौद्ध नात्याला किंवा बौद्ध परंपरेला येतोय। कारण मला याच्यासाठी हे बोलायचंय की सम्राट अशोकानं जो शिलालेख लिहिला तिथं हिंदू हा शब्द असावाच। संशोधकानं या माझ्या वाक्याची नोंद घ्यावी आणि सखोल असं संशोधन करावं, ही अशीही माझी विनंती राहील। हां, तर अशा पद्धतीच्या 2 वळीचं काल मी विश्लेषण तुम्हाला केलेलं होतं। आज मी 2 वळींचं विश्लेषण करणार आहे। तुम्हाला माहितीच आहे की सम्राट अशोक हे आपल्या लेखाची सुरुवात नेहमी देवानं पियदशी राजानं, देवांना प्रिय असणारा प्रियदर्शी कोण? राजा। तो अशोक हा शब्द लिहित नव्हता, परंतु 2 कारण बऱ्याच शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा वाद झाले। कुठल्याच लेखामध्ये अशोक हे नाव नाही, मग अशोक राजा झाला असेल कशावरून? तो झालाच नसेल। परंतु 2 लेखामध्ये अशोकाचं नाव सापडलं गेलं आणि म्हणून हे लेख अशोकाचेच आहेत। कारण पियदशी, देवानं पियदशी ही उपाधी शिलोनचा सम्राट देखील स्वतःच्या नावाला लावत होता। मग शिलोनच्या सम्राटाने हे निर्माण केलंय का? तर नाही केलेलं। कारण इतक्या लांब येऊन शिलोनचा राजा, शिलोनचा सम्राट आमच्या भारतामध्ये येऊन अशा पद्धतीचे शिलालेख पर अफगाणिस्तान पर्यंत लिहिल हे शक्यच नव्हतं। कारण हे पाली लिपी जे आहे, पाली लिपी, तुम्हाला पाली लिपी याच्यासाठी शिका म्हणतो, पाली लिपी, की जेणेकरून तुम्हाला असे इतिहासामध्ये लपलेले कंगोरे तुम्हाला काढता येतील बाळांनो। पाली लिपी याच्यासाठी शिका की बुद्धत्वाची संस्कृती काय आहे हे तुम्हाला जर खरं जाणायचं असेल ना तर पाली तुम्हाला आलीच पाहिजे, पाली लिपी आली पाहिजे, भाषा आली पाहिजे, तीही व्याकरण सहित आली पाहिजे। तुमच्या लहान मुलाला सांगा, आज मी माझं व्याख्यान देतो, याचा उद्योग केलं तरी चालेल, पण हे देणं मला महत्त्वाचं होतं तुमच्या पुढं। जो कोणी इंग्रज साहेब होता, जेम्स प्रिन्सेप, आणि या जेम्स प्रिन्सेप या इंग्रज राजानं, इंग्रज अधिकाऱ्यानं या पाली लिपीचा अभ्यास करून कंगोरे खोलून ह्या पाली लिपीला बोलतं गेलं। नाहीतर इतक्या दिवस काय म्हणत होते, अरे ही देवाघरची लिपी आहे। त्या दिल्लीला जो मोठा अशोक स्तंभ उभा आहे, तर त्या अशोक स्तंभामध्ये जे पाली लिपी लिहिलेली होती ते काय म्हणत होते, हे देवाघरची लिपी आहे। अरे मग हे काय, तर हे भीम की लाठी आहे, हे भीमाची गदा आहे, लठ। भीम म्हणजे कोण? कौरव पांडवाच्या युद्धामध्ये बलशाली असा जो भीम, तर त्या भीमाची ती गदा आहे। अशा पद्धतीच्या अनेक भाकड कल्पना तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत। त्या भरपूर कपोल कल्पित गप्पा गोष्टी तर इतक्या विचारू नका। आणि म्हणून
माझ्या ह्या लिपीच्या भरोशावर मी सांगतो, हिंदू हा शब्द सिंधूपासून झालेला आहे, ते माझ्या अभ्यासातला भाग आहे. पण तुमचा अभ्यास नसल्यामुळं तुम्ही असे उलट सुलट प्रश्न विचारता. सलमानचा सलमान खान का म्हणत नाही त्याला? म्हण जा बाबा, तू एकटाच म्हणत बसतो. त्याला सलमान खान म्हण, नाहीतर हलवायचा खान म्हण, काय तुला म्हणायचं ते म्हण. पण अभ्यास पाहिजे तुमचा. आणि अभ्यास नसेल तर असे फुकटचे कमेंट्स आणि फुकटचे सल्ले देऊ नका रे. फुकटचे सल्ले देऊ नका. हां, तर बाबा, सम्राट अशोक आणि भगवान बुद्ध यांच्यामध्ये किती वर्षाचा फरक आहे सांगतो तुम्हाला. तथागत भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. तो इसवी सन पूर्व 563ला झालाय. काय काय ठिकाणी 560 बी लिहिलेलं असेल, पण 563 हे खात्रीचा आकडा आहे. आणि त्याचप्रमाणे सम्राट जो आपला अशोक राजा होऊन गेला, तर त्याचा जन्म कधी झालाय? इसवी सन पूर्व 304ला. कुठं झाला जन्म? पाटलीपुत्रामध्ये. पाटलीपुत्र म्हणजे आज बिहारची राजधानी जे पाटणा आहे ना, त्याला पूर्वीचं नाव होतं पाटलीपुत्र. तसंच त्याच्या वडिलांचं नाव होतं सम्राट बिंदुसार. आईचं नाव होतं राणी सुभद्रादी. पत्नीचे नाव होतं कारुवाकी, पद्मावती. ती संरक्षिता 4 बायका होत्या, चौथीचं नाव पता नाही. तर कारुवाकी प्रत्येकाचा इतिहास आहे वेगवेगळा. पद्मावती आणि तीक्षरक्षिता. आता तीक्षरक्षिता ही सम्राट अशोकाची 3री बायको. आवडती पट्टराणी वगैरे काय म्हणतात असले ते. ह्या पट्टराणीने काय केलं? सम्राट अशोक हा बुद्धाच्या एक नादी लागला, तिच्या भाषेत सांगायचं झालं तर. मग तो सारखाच बुद्धम शरणम गच्छामी म्हणतो राजकारणामध्ये. आणि जिकडे जिकडे शांतीच पसरलेली आहे, त्यानं तलवार हातात खाली ठेवलेली आहे. अशा पद्धतीने सम्राट अशोकाला बुद्धाच्या नामामुळे एक कमजोरपणा निर्माण झालेला आहे. म्हणून ती काय म्हणली? ती संरक्षिता काय म्हणली? सम्राट अशोकाला जर आता क्षत्रियाचं युद्ध बाणा दाखवायचा असेल तर तलवार हातात घेतलीच पाहिजे त्यांनी. परंतु सम्राट अशोकानं ते ऐकलं नाही. तो म्हणत होता, हे जगच मला प्रेमानं जिंकायचंय. आणि हेच खरोखरच आहे की जग हे प्रेमानं जिंकलं ते सम्राट अशोकानंच. तलवारीच्या टोकावर बौद्ध धर्माचा प्रसार झालेला नाही. अफगाणिस्तानपर्यंत सम्राट अशोकानं प्रेमानं जिंकलं, प्रेमानं. हे लक्षात घ्या तुम्ही अगोदर. आणि मग ती सुरक्षितेला राग आला. तिनं काय केलं? ज्या बुद्धगयाला ज्या झाडाखाली, ज्या बोधिवृक्षाखाली भगवान बुद्धानं किंवा गौतमानं जिथं ज्ञानप्राप्ती केली, संबोधी प्राप्त केली, ते झाडच कापून टाकलं ती सुरक्षितानं. आणि हे कमी काय म्हणून तिनं कुणाल नावाचा जो राजपुत्र होता, सम्राट अशोकाला एकूण 3 अपत्य होती. संघमित्रा आणखी एक मुलाचं नाव काय आठवलं तर सांगा मला पटपट आता आठवलं. आणि कुणाल. तर ही तीन पैकी कुणालचे हिनं डोळे काढले, डोळे मत्सरातून. चौथी मत्सर जो म्हणतो ना, तर ह्या कुणाला हिनं आंधळ केलं. ही कथा फार मोठी आहे. संघमित्रा, महेंद्र आणि कुणाल. तर अशा पद्धतीनं यांचा इतिहास आहे बाबांनो. आता वेळ संपत आली. हे लागले लाईन द्यायला. याचं मी तुम्हाला उद्या सांगतो. पण जाता सांगतो, हे पहा, चौथी ओळ काय आहे? हिंद भगवान जातीची लुंबिनी गामे. लुंबिनी म्हणजे लुंबिनी, गामे म्हणजे गाव, लुंबिनी गाव. हे तिसरा, हे चौथा, पाच ओळ आहे तिथं. म्हणजे काल 2 झाले त्या माझ्या ओळी. आता लिहायला मला वेळ नाही, माझा टाइम संपलेला आहे बाळांनो. तर ह्याचं विश्लेषण कर. कारण शिलालेख लिहित असताना विश्लेषण करणं हेही तितकंच गरजेचं आहे. केवळ घेतला पेन ते खाली काय पाली लिहिलं
जय भीम जय भीम जय भीम।